येवला येथे किट वाटपावरून वाद पेटला, लाभार्थ्याला मारहाण। येवला येथे बांधकाम कामगारांसाठी राबवण्यात येत असलेल्या गृहोपयोगी साहित्य भांडे किट वितरणात मोठ्या प्रमाणावर गोंधळ आणि गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी पुढे येत असून एका लाभार्थ्यावर झालेल्या कथित मारहाणीमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे। पैठणी क्लस्टर केंद्रावरील वितरण प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि एजंटांची वाढती दखल यामुळे कामगारांमध्ये असंतोष वाढत आहे। खरवंडी येथील सचिन आहेर यांनी 9 एप्रिल 2026 रोजी संबंधित योजनेअंतर्गत किटसाठी अर्ज केला होता। मात्र प्रक्रियेदरम्यान अनियमितता जाणवल्याने त्यांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती। 28 एप्रिल रोजी किट घेण्यासाठी ते वितरण केंद्रावर गेले असता त्यांच्या म्हणण्यानुसार उपस्थित कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत त्यांना किट मिळणार नसल्याचे सांगितले। यावेळी झालेल्या वादातून धक्काबुक्की झाली आणि त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे। घटनास्थळी काही एजंटही सक्रिय असल्याचे समोर येत आहे। या घटनेनंतर सचिन आहेर यांनी येवला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। दरम्यान या घटनेमुळे कामगार कल्याण योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये दलालांची साखळी वाढत असल्याची चर्चा रंगली आहे। प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। तसेच या गंभीर प्रकाराकडे कामगार आयुक्त आणि राज्याचे कामगार मंत्री कोणती ठोस भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मी सचिन बाळासाहेब आहेर, खरवंडी तालुका येवला जिल्हा नाशिक। मी दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी पैठणी केंद्र येवला येथे भांडे गृह उपयोगी संच भांडेसाठी फॉर्म देण्यासाठी अपॉइंटमेंट घेतली होती। तर मी तिथे गेलो असता त्यांनी अपॉइंटमेंट घेतली आणि भांडे 8 ते 15 दिवसांना मिळतील असं सांगितलं। मग त्यानंतर मी घरी आलो। त्यानंतर घरी आल्यानंतर मी काल पुन्हा तिथे गेल्यानंतर पंडित चव्हाण हा दलाल तिथे होता आणि हा दलाल तिथे येऊन मला बोलला की तुझं इथं काय काम आहे, तू इथं कशासाठी आला, आम्ही बघून घेऊ इथं कसं हे करायचं काय करायचं, तुझं इथं काही काम नाही, तू निघून जा इथून। मग मी म्हटलं मी दिनांक 8 दिवसापूर्वी त्यांची तक्रार केली होती की इथं भरपूर एजंटांचा सुळसुळाट बांध कामगारांची लूटमार होते, लोकांना न्याय भेटत नाही, 2-2, 4-4, 500 रुपये घेऊन त्यांचं लूट करतायत। हेच ते दलाल, हेच ते एजंट होते आणि यांनी लूटमार करत असताना मी आयुक्तांच्याकडे तक्रार केली होती। 8 दिवसापासून तिथे एकदम स्ट्रिक्ट वातावरण झालं होतं ना, एकही एजंट तिथे थांबत नव्हता। मग आम्ही फक्त काल भांडे मागणी करण्यासाठी गेलो तर तिथे हा एजंट आम्हाला तिथे आढळून आला। यांची तक्रार आम्ही केल्यानंतर यांना खूप राग आला आमचा। मग राग आल्यानंतर त्यांनी मग आमच्यावरती लगेच मारामारी हाणमार मला काल केली। त्या हाणमारीमध्ये मी त्यांच्यावरती आज येवला पोलीस स्टेशन मध्ये गुन्हाही दाखल केला। गुन्हा दाखल केल्यानंतर मला पुन्हाही फोन आले, पुन्हाही त्यांच्या गुंडांचे काल मला दिवसभर फोन येत होते। फोन आल्यानंतर ते खूप काही अशी धमकी द्यायचे, हाणमार करण्याची भाषा करायचे, तुला घरातून बाहेर काढू। मी पूर्णपणे असुरक्षित आहे आणि मला न्याय कुठे भेटत नाही, मला न्याय मिळावा अशी मी शासनास विनंती करतो। आणि माझ्या जीवाला धोका आहे, या धोका माझ्या जीवाला काही जीवितहानी झाल्यास या सर्व जबाबदार हा पंडित चव्हाण असेल। काल झालेल्या घटनेचा आज मी येवला पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंदवली असून मला पोलिसांकडून न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे आणि माझ्या जीवाला काही बरं वाईट आणि धोका झाल्यास त्यास पूर्व जबाबदार पंडित चव्हाण असेल।